हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या लेट्स स्पीक इंग्लिश या उपक्रमाअंतर्गत कॅन आणि कुड याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. शक्यतो आपल्याला कॅन आणि कुड हे सारखंच वाटत असतं, परंतु त्याच्यात एक थोडासा फरक आहे. तो फरक आज स्पष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर त्याची आपण काही वाक्य घेऊयात. पुढे पुढे कितीचे वर्तमान काळातील क्षमता दर्शवण्यासाठी कॅन वापरतात. उदाहरणार्थ, आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकते. भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी कुड वापरतात. उदाहरणार्थ, आय कुड स्पीक इंग्लिश लास्ट इयर, मी गेल्या वर्षी इंग्लिश बोलत होते. आय कुड स्विम, मी पोहू शकत होतो. आपण मित्रांसोबत असताना अनौपचारिक विनंती, कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो. अधिक नम्र आणि औपचारिक विनंती, कुड यू प्लीज हेल्प मी, तुम्ही मला कृपया मदत करू शकाल का. कुड यू सिट डाऊन, तुम्ही खाली बसू शकाल का. खात्रीशीर शक्यता, स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर, धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो. कमी ठात्री असलेली असते म्हणून इट कुड रेन टुडे, म्हणजे आज पाऊस पडू शकतो. इट कुड टू बी, ते खरे असू शकते का. दस कुड बी द राईट आन्सर, हे उत्तर बरोबर असू शकते. हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या लेट्स स्पीक इंग्लिश या उपक्रमाअंतर्गत कॅन आणि कुड याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. शक्यतो आपल्याला कॅन आणि कुड हे सारखंच वाटत असतं, परंतु त्याच्यात एक थोडासा फरक आहे. तो फरक आज स्पष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर त्याची आपण काही वाक्य घेऊयात. पुढे पुढे कितीचे वर्तमान काळातील क्षमता दर्शवण्यासाठी कॅन वापरतात. उदाहरणार्थ, आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकते. भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी कुड वापरतात. उदाहरणार्थ, आय कुड स्पीक इंग्लिश लास्ट इयर, मी गेल्या वर्षी इंग्लिश बोलत होते. आय कुड स्विम, मी पोहू शकत होतो. आपण मित्रांसोबत असताना अनौपचारिक विनंती, कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतो. अधिक नम्र आणि औपचारिक विनंती, कुड यू प्लीज हेल्प मी, तुम्ही